असं भजन असावं महाराज. तहान भूक हरली रे विठ्ठल नामाची शाळा भरली. इकडे काय होतं महाराज, विठ्ठल नामाची शाळा. अनेक बालकांना घेऊन गोकर्ण महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि इकडच्या बाजूला आमचे धुंदुकाळे महाराज. त्यांनी काय करावं, छोट्या छोट्या बालकांना बोलावं, त्यांच्यासोबत खेळ खेळावा आणि अचानक एखाद्या बालकाला उचलावं आणि विहिरीमध्ये टाकून द्यावं. दोघांचे विविध प्रकारचे वेगवेगळे स्वभाव महाराज दोघांचे. एक निघाला गोकर्ण पंडित झाला पुढे चालून आणि एक महाखल डाकूच निघाला. असा डाकू निघाला महाराज. मग डाकू निघाल्याबरोबर महाराज त्याचा त्रास कोणाला, आपला मुलगा वाईट निघाला त्याचा त्रास अगोदर आपल्या घराला. अगोदर कोणाला त्रास देतो, आपल्या घरच्यांना, त्याच्यानंतर बाहेरच्यांना, गावातल्यांना, त्याच्यानंतर त्याच्याही पलीकडच्या गावकऱ्यांना. जो जो त्याच्या संगतीमध्ये येईल त्याला तो त्रास देतो. धुंदुकारीने काय केलं महाराज, चोऱ्या करायला सुरुवात केली. घरात चोऱ्या करायचा, बाहेर चोऱ्या करायचा. बघता बघता छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करत असताना महाराज एक दिवस याने काय केलं महाराज, आपल्याच घरी चोरी केली. अशी चोरी केली महाराज. सगळी धनसंपदा महाराज याने व्यसनामध्ये घालून टाकली महाराज. चोरी करायला लागला, व्यसनाच्या आहारी गेला, अनेक प्रकारचे व्यसन हा करू लागला. आणि इकडे गोकर्ण महाराज मात्र पांडुरंग हरी रामकृष्ण हरी करत करत महाराज अनेक तीर्थक्षेत्रावरती जाऊ लागले, फिरू लागले, भ्रमण करू लागले. आणि एक दिवस या धुंदुकारीने आपल्याच बापाच्या असं गथुऱ्याला धरलं. पैसे काढा म्हटलं ना, मला पैसे पाहिजेत. अरे घरामध्ये 1 रुपया शिल्लक ठेवला नाहीस तू, कशाला तुला पैसे पाहिजे, मी सांगितलं ना पैसे द्या. आपल्या बापाला महाराज गचुऱ्याला धरलं आणि घराच्या बाहेर काढलं महाराज. कोणी, या धुंदुकारीने. हतबल झालेले आमच्या आतमध्ये महाराज डोक्याला हात लावला आणि विचार करायला लागले. एवढ्यामध्ये गोकर्ण महाराज तीर्थयात्रेवरून आपल्या घरी आले. आपला बाप दारामध्ये बसलेला आहे, कपाळाला हात लावलाय त्याने. आणि मग गोकर्ण महाराजांनी त्यांच्या खांद्याला असं धरलं, उभा केलं, विचारलं बाबा झालं काय तुम्हाला. आणि बघ आतमध्ये महाराज सांगायला लागले, मला संतती नव्हती म्हणून जीव द्यायला निघालो होतो. संतती नव्हती म्हणून जीव द्यायला निघालो, पण आता ही संतती, माझी संतती मला माझा जीव घेत आहे. म्हटले काय झालं बाबा, बोला ना काय झालं. सगळे व्यथा सांगितले महाराज आपल्या मुलाला. आणि मग आता गोकर्ण महाराज आपल्या बापाला उपदेश करतोय, बाबा हा संसारच मुळात कसा आहे, तर हा संसारच मुळात दुःख रूप आहे महाराज.